1500 रुपये माझ्या बहिणीला दिले। सुप्रिया सुळे काय म्हणाल्या, 1500 रुपयात काय होतंय? बातमी बघितली होती ना टीव्हीवरती? 1500 रुपयात काय होतंय? मी सांगितलं, चॅनेलवाल्यांनी मला विचारलं, ताई असं बोलतात की 1500 रुपये मध्ये काय होतंय? मी त्या चॅनेलवाल्यांना सांगितलं, हे 1500 रुपये मुंबईमध्ये ताज हॉटेलला बसून 1500 रुपयाची कॉफी पिणाऱ्यासाठी नाहीत। हे 1500 रुपये ट्रायडंट हॉटेलला 1000 रुपयाचा चहा पिणाऱ्यासाठी नाहीत। 2-3 लाखाचा गॉगल घालणाऱ्यांच्यासाठी हे अजिबात नाही आहे। ज्यांच्याकडे 1.5-2-3 लाखाची पर्स आहे, अजिबात नाही। ज्यांच्या पायामध्ये 1.5 लाखाचा, 50,000चा, 1 लाखाचा उंची सॅन्डल आहे, त्यांच्यासाठी नाही। लिपस्टिक वाल्यांच्यासाठी नाही। हे कुणासाठी आहे? मार्करवाडीमध्ये जी माझी बहीण रानामध्ये काम करते आणि तिच्या अंगामध्ये ताप आला, कणकणी आली, थंडी आली आणि तिच्याकडे 50 रुपये इंजेक्शनासाठी नाही, त्या माझ्या बहिणीसाठी ही योजना आहे। दुपारची शाळा सुटल्यानंतर पोरग पळत 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 येतंय, आई 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 मला 10 रुपये पाहिजेत आईस्क्रीम घ्यायला। आणि जेव्हा आई घरामध्ये जाते, डब्यामध्ये बघते, गाडीमध्ये बघते, चुलीजवळ बघते, तिच्याकडे 10 रुपये नाहीत आणि म्हणून तिच्या डोळ्यात पाणी येतंय की मी माझ्या लाडक्या पोराच्या हातामध्ये खाऊसाठी 10 रुपये देऊ शकत नाही। त्या लाडक्या बहिणीसाठी ही आमची योजना आहे। आणि म्हणून महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीनं ही ईव्हीएम मशीन हॅक केली। या महाराष्ट्रातल्या ओबीसीनं, 346 जाती असणाऱ्या ओबीसीनं, भटक्या विमुक्तानं, या महाराष्ट्रातल्या लोकांनी ईव्हीएम मशीन हॅक केली। सगळी मतं ही महायुतीच्या बाजूने दिली। या महाराष्ट्रातला गरीब मराठा ताकदीनं देवाभाऊंच्या पाठीमागे उभा राहिला, त्यानं ही मशीन हॅक केली। मित्रांनो, गावातल्या कोतवालाला जाऊन भेटा, 7,500 पगार वाढवला, परत 10% वाढवला। कोतवालाचं गावात संबंध किती असते तुम्हाला माहित आहे? कोतवालाच्या पुढे कोण जाते का? नाहीतर उतारा उलटा पालटा करून टाकते। या महाराष्ट्रातल्या कोतवालांचा 7,500 पगार वाढवला। त्या कोतवालांनी आमच्या बाजूने मतदान केलं, त्यांनी ईव्हीएम मशीन हॅक केली। गावातल्या पोलीस पाटील इथं कोण आहे का? पोलीस पाटील 8,500 मानधन वाढवलं या महाराष्ट्रातल्या पोलीस पाटलांचं। मग पोलीस पाटील ईव्हीएम मशीन हॅक करायचं सोडल का सांगा? 5 वर्ष आंदोलन करत आम्हाला हे द्या, आम्हाला ते, कुणी काय दिलं नाही। देवाभाऊनी 8,500 वाढवून टाकले। पोलीस पाटलाला पै पाहुणे नातेवाईक असते की नाही? पाटील गावात रुबाबदार असते, दिलं नसतंय काम पाटलाचं। पाटलाच्या नातेवाईकांनी मशीन हॅक करून टाकली, सगळे महायुतीच्या बाजूने मतदान करून टाकलं की नाही टाकलं सांगा? होमगार्ड पोरं आंदोलन करतेत, 180 दिवस आम्हाला काम द्या आणि आमच्या मानधनात दुप्पट